हॅलो, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल, गुड इव्हनिंग. कशा आहात तुम्ही? मजेत ना? बघा, आपण शिकत आहोत चॅप्टर लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. ह्या चॅप्टरमध्ये लास्ट लेक्चरला आपण काय शिकलो? आपण बघितलं रिप्रोडक्शनची व्याख्या. त्याच्यानंतर आपण बघितलं टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन. देअर आर टू मेन टाइप्स ऑफ द रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन, राईट? मग त्यातला पहिला प्रकार असेक्शुअल रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन म्हणजेच काय? एकाच प्रकारच्या सजीवापासून त्याच प्रकारचा नवीन सजीव तयार करण्याची प्रक्रिया म्हणजे रिप्रोडक्शन. आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजेच काय? विदाउट फॉर्मेशन ऑफ गॅमेट, म्हणजे जिथं गॅमेट एकत्रित न येता जिथं रिप्रोडक्शन घडून येतं. थोडक्यात एकाच सजीवापासून जेव्हा नवीन सजीव उत्पन्न होतो तेव्हा त्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणतात, म्हणजे अलैंगिक प्रजनन असं म्हणतात. दोन गॅमेट्स तिथं एकत्रित येत नाही, एकाच सेल पासून एकाच सजीवापासून इथं काय घडून येतं? रिप्रोडक्शन घडून येतं. हे आपण शिकलो. त्याच्यानंतर आपण बघितलं असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, protista like bacteria, then unicellular organism like euglena, paramecium, amoeba perform the asexual reproduction. This asexual reproduction having certain types. First was the binary fission, द्विविभाजन. What is binary fission? द्विविभाजन. There are three types by which this binary fission is occur. The first one is simple binary fission. The binary fission which does not have any particular axis or plane is called a simple binary fission. Example, amoeba. Then second one was transverse binary fission. The binary fission which occurs by transverse axis is called transverse binary fission. Example of transverse binary fission is paramecium. Third one was longitudinal binary fission. The binary fission which occurs through longitudinal axis is called longitudinal binary fission, and its example is euglena. That all we studied in earlier lecture. So friends, the binary fissions occur in unicellular organism in favorable conditions, means whenever they have abundant food materials in their surrounding, then only then they have the binary fission. Now today we are going to see multiple fission. मराठीत याला म्हणतात बहुविभाजन. मल्टिपल म्हणजे बहु आणि फिशन म्हणजे विभाजन. मल्टिपल फिशन, ठीक आहे. काय असतं हे मल्टिपल फिशन? कोण घडवून आणतं? तर बघा, जेव्हा ऑर्गॅनिझमला मुबलक खाद्यपदार्थ नसतं तेव्हा काही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम हे काय करतात? मल्टिपल फिशन करतात. उदाहरण आहे त्याचं अमीबा. अमीबा हा बायनरी फिशन करतो जेव्हा अबंडंट फूड मटेरियल आहे, पण जेव्हा त्याच्याकडे फूड मटेरियल नसतं अबंडंट, तेव्हा तो काय करतो? तर तो करतो मल्टिपल फिशन. प्लीज सी ऑन द स्क्रीन. Asexual reproduction by multiple fission is performed by amoeba and other similar protists. Amoeba stop the formation of pseudopodia and thereby the movements whenever there is a lack of food or any other type of the adverse condition. It becomes surrounded and forms a protective covering around the plasma membrane. Such encysted amoeba or any other protist is called a cyst. Cyst या शब्दाचा अर्थ आहे पुटी, पुटिका, ठीक आहे. Many nuclei are formed by the repeated nuclear divisions in the cyst. It is followed by the
cytoplasmic divisions and thus many amoebae are formed. They remain insisted till there are adverse conditions. Cyst breaks open and arrival of favorable condition and many amoebae are released. बघा मित्रांनो, जेव्हा फेवरेबल कंडिशन असते तेव्हा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम बायनरी फिशन करतात. जेव्हा अनफेवरेबल कंडिशन येते म्हणजे लॅक ऑफ फूड मटेरियल किंवा एनी ॲडव्हर्स कंडिशन, तेव्हा काय होतं, हा जो अमिबा आहे हा त्याचा स्युडोपोडियाची ग्रोथ थांबवून देतो. स्युडोपोडिया याचा अर्थ होतो छद्मपाद. म्हणजे अमिबाची जी वाढ आहे ती कोणत्याही दिशेला होते, पण एक त्याची बाजू असते जी छद्मपाद म्हणजे स्युडोपोडिया म्हणून असते, जी ग्रो करत असते फेवरेबल कंडिशनला. जेव्हा अनफेवरेबल कंडिशन होतात तेव्हा ही स्युडोपोडियाची वाढ अमिबा काय करतो, स्टॉप करतो आणि तो राउंडेड बनतो. राउंडेड बनत असताना तो स्वतःच्या भोवती प्लाझ्मा मेम्ब्रेनची कोटिंग करतो. ठीक आहे, म्हणजे तो आकुंचन पावतो, राउंडेड बनवतो स्वतःला गोलाकार आणि त्याच्या भोवती काय केलं जातं, एक प्लाझ्मा मेम्ब्रेनची कोटिंग बनते. कोणताही अमिबा किंवा प्रोटेस्ट एकपेशीय सजीव आदिजीव ह्या प्रकारची कोटिंग जेव्हा करतो तेव्हा त्याला सिस्ट असं म्हणतात. सिस्ट या शब्दाचा अर्थ होतो पुटी, पुटिका, कॅप्सूल. ठीक आहे, आता जेव्हा हे ऍडव्हर्स कंडिशन चालू असते तेव्हा ही पुटिका जी बनते याच्या आतमध्ये आता सेल डिव्हिजन चालू होतं. मल्टिपल सेल डिव्हिजन याच्यामध्ये होतं आणि हे सगळं पुटीच्या आतमध्येच राहतं. म्हणजे ऑलरेडी हा जो अमिबा जो पुटीमध्ये आहे हा आतल्या आत सेल डिव्हिजन कंटिन्युअसली करत राहतो. आणि मग जेव्हा फेवरेबल कंडिशन येते तेव्हा ही जी पुटी आहे, हे जे सिस्टेड अमिबा आहे हा ब्लास्ट होतो. म्हणजे हा काय होतो तर हा फुटतो आणि याच्यातून नवीन नवीन छोटे छोटे नवजात असे डॉटर अमिबा बाहेर पडतात. म्हणजेच एकाच अमिबा मधून भरपूर सारे अमिबा एकाच वेळेस जन्म घेतात आणि म्हणून याला म्हणतात मल्टिपल फिशन. काय म्हणतात, मल्टिपल फिशन. ठीक आहे, ऍडव्हर्स कंडिशनला छद्मपात आत ओढून घेतो, त्याची वाढ होऊ देत नाही, राउंडेड बनतो, प्लाझ्मा मेम्ब्रेनची कोटिंग बनवतो, त्याला म्हणतात सिस्ट म्हणजे पुटिका राउंडेड शेपची. अनफेवरेबल कंडिशन मध्ये आतल्या आत सेल डिव्हिजन होतं, मल्टिपल अमिबा तयार होतात आणि पण हे आतमध्येच असतात. जेव्हा फेवरेबल कंडिशन येते तेव्हा ती पुटिका ब्रस्ट होते, ब्लास्ट होते आणि मग याच्यातून मध्ये काय बाहेर पडतात तर भरपूर सारे नवजात अमिबा बाहेर पडतात. याला म्हणायचं काय तर मल्टिपल फिशन इन अमिबा. सो रिमेंबर फ्रेंड्स, अमिबा इज doing both binary fission also and multiple fission also. Favorable condition it prefers binary fission and in unfavorable condition it prefers multiple fission. Got it? Next पुढचं जे आहे ते म्हणजे बडिंग. बडिंग म्हणजे कलिकायन. याच्यासाठी आपल्याला एक ऍक्टिव्हिटी करायची आहे. ट्राय दिस. काय करायचंय बघा, मार्केटमधून तुम्हाला काय करायचंय तर ड्राय ईस्ट पावडर घ्यायची आहे. ठीक आहे, याला बेकिंग ईस्ट पावडर पण असं म्हणतात. ठीक आहे, ही पावडर तुम्हाला घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर एक कोनिकल फ्लास्क घ्यायचा आहे. या कोनिकल फ्लास्क मध्ये तुम्हाला 5 ग्रॅम ही बेकिंग पावडर म्हणजे ड्राय ईस्ट पावडर टाकायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये ल्यूकवार्म वॉटर म्हणजे कोमट पाणी टाकायचं आहे. ठीक आहे, साधारणतः 50 ml किंवा 30 ml तुम्ही याच्यामध्ये कोमट पाणी टाका आणि ह्याच्यामध्ये तुम्ही एक 10 ग्रॅम साखर टाका, बारीक पावडर केलेली साखर टाका आणि ह्याला एका वॉर्म ठिकाणी, दमट किंवा कोमट अशा ठिकाणी किंवा गरम ठिकाणी तुम्ही याला ठेवा 1 ते 2 तासासाठी. ठीक आहे, म्हणजे तुम्ही काय केलं, कोनिकल फ्लास्क घेतला, त्याच्यामध्ये ड्राय ईस्ट पावडर टाकली 5 ग्रॅम, पाणी टाकलं. ठीक आहे, गरम पाणी, कोमट पाणी आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यात टाकली साखर 10 ग्रॅम साधारण आणि मग त्याला तुम्ही कोमट ठिकाणी ठेवलं, गरम ठिकाणी ठेवलं. किती वेळ, 1 ते 2 तास. 1 ते 2 तासानंतर तुम्ही काय करा, एक काचपट्टी घ्या आणि त्याच्यावरती ते जे कोनिकल फ्लास्क मध्ये जे आता मिश्रण तयार झालेलं आहे त्यातला एक थेंब, एक ड्रॉप घ्या ड्रॉपरने आणि तो काचपट्टीवरती ठेवा. त्याच्यावरती कव्हर स्लिप ठेवा आणि याला आता मायक्रोस्कोप खाली बघा. ही जी तुमची स्लाइड तयार झाली आता, तर ही ग्लास स्लाइड असणार आहे कशाची तर ईस्टची.
आणि ईस्ट हे तुम्हाला कोणत्या प्रकारचं रिप्रोडक्शन करताना दिसतं तर बडिंग. ठीक आहे, बडिंग म्हणजे कलिकायन. आता ते कशा प्रकारे होतं ते बघा. सी द डायग्राम प्लीज. सी द डायग्राम. पॅरेंट ईस्ट सेल. आता ह्या पॅरेंट ईस्ट सेल मुळे याला काय आला, फुगवटा, बल्ज आला. बल्ज म्हणजे फुगवटा. आणि त्याच्यानंतर या फुगवट्यामध्ये नवीन बड तयार झाला, म्हणजे एक नवीन कळी, नवीन न्यूक्लियस त्याच्यामध्ये सिच्युएट झाला. त्याच्यानंतर तो मोठा होतो आणि नंतर काय होतं, पुन्हा नवीन त्याच्यामध्ये ईस्ट तयार होतो, त्यालाच खेटून. अशा पद्धतीनं पुढे पुन्हा एक फुगवटा निर्माण होतो ह्या नवीन ईस्ट वरती आणि पुन्हा तेच त्याच्यामध्ये नवीन न्यूक्लियस निर्माण होतो, पुन्हा तेच नवीन न्यूक्लियस द्वारे तो ग्रो होतो आणि पुन्हा नवीन ईस्ट याच्यामधून तयार होतो. आपल्याला हे आकृतीवरून आपल्याला समजतं. बरोबर आहे. आता ईस्ट पावडर मध्ये तुम्ही कोमट पाणी म्हणजे त्याला मुबलक असं वातावरण दिलं, तुम्ही दमट वातावरण, कोमट वातावरण, आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यात शुगर ऍड केली. बरोबर आहे. आता शुगरमुळे त्याला एनर्जी प्राप्त झाली. ह्याच्यामुळे काय होतं, ईस्ट सेल वरती एक फुगवटा तयार होतो आणि या फुगवट्यामध्ये सुद्धा न्यूक्लियस डिवाइड होऊन जातं आणि हळूहळू त्या फुगवटा हा नवीन ईस्ट म्हणून काय होतो, ग्रो होतो. पण कोणावरती अवलंबून असतो तो, जुन्या ईस्ट वरती, जो त्याचा पॅरेंट ईस्ट आहे त्याच्यावरती. हळूहळू तो ग्रो होतो आणि जेव्हा तो सफिशियंटली ग्रो होतो तेव्हा काय होतं, तर हा जो ईस्ट आहे हा स्वतःचा इंडिपेंडेंट एक्झिस्टन्स घेतो, स्वतःचं अस्तित्व घेतो. आलं लक्षामध्ये. केव्हा, जेव्हा तो मोठा होतो. अशा पद्धतीने ही चेन कंटिन्युअस पुढे चालू राहते. म्हणजे त्या ईस्ट वरती पुन्हा एक छोटासा फुगवटा येतो, या फुगवट्यामध्ये न्यूक्लियस डिवाइड होऊन जातो, पुन्हा तो जो फुगवटा आहे तो वाढत वाढत जातो, तोपर्यंत त्या जुन्या ईस्ट वरती अवलंबून असतो, जोपर्यंत काय होत नाही, तो स्वतःचं इंडिपेंडेंट अस्तित्व धारण करत नाही. जेव्हा तो सफिशियंटली ग्रो होतो तेव्हा तो पुन्हा स्वतःचं इंडिपेंडेंट अस्तित्व होतो. आणि मग तुम्हाला आकृतीत दिसतंय की ह्या ईस्ट वरती, एका ईस्ट वरती दुसरा, दुसऱ्यावरती तिसरा, तिसऱ्यावरती चौथा, चौथ्यावरती पाचवा, आणि ही जी बल्जिंग, ही फुगवटा येण्याची जी प्रक्रिया आहे ही अविरत चालू राहते, जोपर्यंत एनर्जी आणि फूड मटेरियल त्या ईस्टला भेटत असतं. म्हणजे ईस्ट हा जो ऑर्गॅनिझम आहे हा कशा पद्धतीनं त्याचं रिप्रोडक्शन करतो, तर बडिंग ह्या प्रकाराने तो काय करत असतो, रिप्रोडक्शन करत असतो. ईस्ट हा काय आहे, तर ईस्ट हे युनिसेल्युलर फंगसचा प्रकार आहे. आलं लक्षामध्ये. आणि हा त्याची वाढ अशा पद्धतीनं करतो. ठीक आहे. नाउ प्लीज सी द पॅराग्राफ. यू विल सी द ईस्ट सेल परफॉर्मिंग बडिंग, that is small bud coming out of the mini parent cell. Asexual reproduction occur by budding in yeast, a unicellular fungus. Yeast cell produce two daughter nuclei by mitotic division so as to reproduce by budding. This yeast cell is called as parent cell. A small bulge appears on the surface of the parent cell. This bulge is actually a bud. One of the two daughter nuclei enters in this bud. After sufficient growth, bud separates from the parent cell and start live independently as a daughter yeast cell. ठीक आहे. आता हा जो बडिंग द्वारे ईस्ट काय करतो, तर एक सेल वरती फुगवटा निर्माण होतो, न्यूक्लियस डिवाइड होतो, न्यूक्लियस त्या नवीन बड मध्ये एंटर होतो, बड बल्ज म्हणून वाढतो आणि पुन्हा हा जेव्हा सफिशियंटली ग्रो होतो तेव्हा हा काय होतो, सेपरेट होतो त्याच्या ईस्ट ओरिजिनल पॅरेंट सेल पासून. आणि अशा पद्धतीने ही चेन कंटिन्युअस होत जाते. या प्रकारे ईस्ट हा जो ऑर्गॅनिझम आहे, युनिसेल्युलर फंगस म्हणून ज्याला आपण ओळखतो, हा काय करत असतो, कंटिन्युअसली ग्रो होत असतो. बडिंग द्वारे तो काय करत असतो, रिप्रोडक्शन करत असतो. समजलं. नेक्स्ट पुढचा जो पॉइंट आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम. फ्रेंड्स, यू नो दॅट देयर आर द टू टाइप्स ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय आणि मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय. बरोबर आहे. बहुपेशीय ऑर्गॅनिझम्सची वाढ ही भरपूर असते. तसंच
हे काय असतात तर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम म्हणून सुद्धा ओळखले जातात. मग मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये कशा प्रकारे रिप्रोडक्शन घडून येतं ते बघूया. त्यातला पहिला प्रकार आहे फ्रॅगमेंटेशन म्हणजे खंडीभवन. फ्रॅगमेंटेशनचं उदाहरण आहे स्पायरोगायरा. काय? स्पायरोगायरा. बघा तुमच्या स्क्रीनवरती. This type of asexual reproduction occurs in multicellular organism. In this type of the reproduction, the body of the parent organism breaks up into the many fragments, and each fragment start to live as an independent new organism. This type of the reproduction occurs in algae like Spirogyra and the sponges like Cycon. Whenever there is a plenty of water and nutrients are available to Spirogyra, its filament grow up very fast and break up into the many small fragment. Each filament start to live independently as a new Spirogyra fiber. If the body of the cycon breaks up accidentally to the many fragments, each fragment develops a new cycon. बघा मित्रांनो, स्पायरोगायरा आणि सायकॉन हे अशा प्रकारचे ऑर्गॅनिझम आहे जे फ्रॅगमेंटेशन द्वारे रिप्रोडक्शन करतात. स्पायरोगायरा ही अल्गी ह्या प्रकारामधला ऑर्गॅनिझम आहे. ठीक आहे. आता शेवाळ. स्पायरोगायराला जेव्हा मुबलक फूड मटेरियल अवेलेबल होतं म्हणजे पाणी भरपूर प्रमाणात आणि ते पाण्यामध्ये भरपूर सारं अन्न पदार्थ, हे जेव्हा त्या स्पायरोगायराला अवेलेबल होतं तेव्हा स्पायरोगायराची वाढ अत्यंत जलद गतीने होते. जलद गतीने होणारी ही स्पायरोगायराची वाढ ही मग काय होतं, हा स्पायरोगायरा डिवाइड होतो, ब्रेक होतो आणि याच्यापासून दोन नवीन स्पायरोगायरा तयार होतात. ब्रेक झालेले दोन्ही तुकडे इंडिपेंडेंटली स्वतःचं अस्तित्व धारण करतात आणि ते नवीन स्पायरोगायरा म्हणून काय करतात, आयुष्य जगतात. पुढं बघा, एकापासून दोन, दोनापासून चार, चारापासून आठ, कंटिन्युअसली यांचं फ्रॅगमेंटेशन घडून येतं, खंडीभवन घडून येतं आणि हे त्यांची वाढ घडवतात. मग यालाच म्हणतात फ्रॅगमेंटेशन म्हणजे तुकडे पद्धती. एकाचे दोन, दोनाचे चार, चाराचे आठ, अशा पद्धतीनं हे स्पायरोगायरा काय करत असतात, स्वतःची वाढ करत असतात. आलं लक्षामध्ये? मग बघा मित्रांनो, ह्या लेक्चरला आपण काय शिकलो तर आपण शिकलो मल्टिपल फिशन म्हणजे बहुविभाजन. कोण करतं? अमिबा. कधी? अनफेवरेबल कंडिशनला. तो त्याचा छद्मपाद वाढू देत नाही, स्वतःला राऊंड करतो, स्वतःभोवती प्लाझ्मा मेम्ब्रेनचं आवरण तयार करतो, त्याला म्हणतात सिस्ट. या सिस्ट मध्ये मल्टिपल फिशन म्हणजे बहुविभाजन घडून येतं या अमिबाचं आणि भरपूर सारे छोटे छोटे अमिबा याच्या आतमध्ये तयार होतात. जेव्हा फेवरेबल कंडिशन येते तेव्हा ही जी सिस्ट आहे ती ब्रस्ट होते आणि त्याच्यामधून भरपूर सारे अमिबा बाहेर पडतात. त्याच्यानंतर आपण बघितलं बडिंग म्हणजे कलिकायन. ईस्ट पावडर. ईस्ट हा काय करतो तर हा युनिसेल्युलर फंगसचा प्रकार आहे. हा बडिंग म्हणजे कलिकायन म्हणजे फुगवट्याद्वारे नवीन त्याचे ऑर्गॅनिझम तयार करतो. या प्रोसेसला बडिंग असं म्हणतात. कोण करतो ते? ईस्ट. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम. याच्यामध्ये आपण बघितलं पहिला प्रकार फ्रॅगमेंटेशन म्हणजे खंडीभवन. जेव्हा स्पायरोगायरा किंवा सायकॉन नावाच्या ह्या स्पीसीजला भरपूर सारं पाणी किंवा भरपूर सारं अबंडंट फूड मटेरियल अवेलेबल असतं तेव्हा हे काय करतात तर स्वतःचे तुकडे करतात. यांची ग्रोथ खूप फास्टली होते आणि त्याच्यामुळे ते स्वतःचे तुकडे करतात आणि यालाच म्हणतात खंड. मग हे जे तुकडे आहेत, हे जे त्यांचं फ्रॅगमेंट्स आहे, हे इंडिपेंडेंटली नवीन स्पायरोगायरा आणि नवीन सायकॉन म्हणून स्वतःचं लाईफ जगतात. म्हणजेच खंडीभवनाद्वारे ते नवीन उत्पन्न करतात स्वतःला. म्हणून हे उदाहरण आहे फ्रॅगमेंटेशनचं, स्पायरोगायरा आणि सायकॉन. कधी कधी काय होतं की सायकॉनला ऍक्सिडेंटली जेव्हा ब्रेक होतो सायकॉन म्हणजे कोणता तरी दुसरा ऑर्गॅनिझम त्याच्यावरती अटॅक करतो किंवा तो आदळतो कशावरती, त्याच्यावरती काय आदळतं तर ह्या कंडिशन मध्ये तो ब्रेक होतो सायकॉन आणि ह्या कंडिशन मध्ये सुद्धा त्याचे जेवढे काही तुकडे होतात ते नवीन काय सायकॉन म्हणून अस्तित्वात येतात. आलं लक्षामध्ये? तर पुढच्या लेक्चरला आपण शिकणार आहोत रिजनरेशन.
असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मधला सेकंड प्रकार रिजनरेशन. ठीक आहे, हा आपण घेणार पण कधी, पुढच्या लेक्चरला. ठीक आहे, तर तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा आणि शिकत राहा. शिकणं थांबवू नका. भेटूयात पुढच्या लेक्चरला. धन्यवाद.